नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण भारतीय उपखंडातील हवामानाच्या अफाट आणि आश्चर्यकारक विविधतेमागील गुपितं उलगडणार आहोत. इथलं हवामान म्हणजे फक्त काही भौगोलिक घडामोडी नाहीत बरं का, तर तो या मातीतील संस्कृती, शेती आणि आपल्या रोजच्या जगण्याचा मुख्य आधार आहे. चला तर मग सुरू करूया. सुरुवात एका प्राचीन संस्कृत श्लोकाने करूया. काले वर्षतु पर्जन्यः पृथ्वी सस्यशालिनी. याचा सरळ अर्थ असा की पाऊस अगदी वेळेवर पडो आणि ही पृथ्वी वनस्पतींनी हिरवीगार राहो. हा नुसता एक श्लोक नाहीये, तर हजारो वर्षांपासून इथल्या माणसाचं निसर्गाशी आणि ऋतूंच्या चक्राशी असलेलं घट्ट नातं यातून स्पष्ट होतं. आपला इतिहास आणि संस्कृती हवामानावर किती अवलंबून आहे हेच यातून दिसतं. आता बघा, आज आपण नक्की काय काय पाहणार आहोत. तर दैनंदिन हवामान, दीर्घकालीन हवामान आणि ऋतू यांतला फरक, भारताचे विविध हवामान विभाग, हवामानावर प्रभाव टाकणारे घटक, मान्सूनचं ते महाकाय चक्र आणि शेवटी या सर्वांचा आपल्या प्रत्यक्ष जीवनावर होणारा परिणाम. एकामागोमाग एक हे सगळे विषय आपण समजून घेऊया. तर आपला पहिला भाग आहे दैनंदिन हवामान, दीर्घकालीन हवामान आणि ऋतू. बऱ्याचदा आपण हवामान हा शब्द एकाच अर्थाने वापरतो, पण वैज्ञानिकदृष्ट्या या दोन्हीत खूप मोठा फरक आहे. डाव्या बाजूला जे आहे ना, ते म्हणजे दैनंदिन हवामान, ज्याला इंग्रजीत आपण वेदर म्हणतो. यात वाऱ्याचा वेग, पाऊस किंवा ऊन यांसारखे तासाभराचे किंवा रोजचे बदल येतात, जसं की आज खूप ऊन आहे. आणि उजव्या बाजूला आहे दीर्घकालीन हवामान, म्हणजेच क्लायमेट. हा एखाद्या प्रदेशात चक्क अनेक दशके टिकून राहणारा हवामानाचा एक स्थिर आकृतिबंध असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर रोज होणारे तात्काळ बदल आणि अनेक वर्षांचा एक पक्का पॅटर्न हा यातला मुख्य फरक आहे. आता हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण भारतीय परंपरेनुसार वर्षाचे केवळ 3 किंवा 4 नव्हे, तर चक्क 6 ऋतूंमध्ये विभाजन केले जाते. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. हे 6 ऋतू म्हणजे केवळ कॅलेंडरवरच्या नोंदी नाहीत. आपला प्रत्येक ऋतू विशिष्ट विधी, आहार आणि सणांशी जोडलेला आहे. वसंत पंचमी किंवा शरद पौर्णिमा यांसारखे सण आठवून बघा, ते म्हणजे निसर्गातील याच बदलत्या टप्प्यांचे जणू उत्सवच आहेत. पुढे जाऊया आपल्या दुसऱ्या भागाकडे, भारताचे विविध हवामान विभाग. आणि हे चित्र अगदी उत्तमरित्या स्पष्ट करतं की आपल्या प्रदेशात किती प्रचंड विरोधाभास असू शकतो. एका बाजूला मुसळधार मान्सूनचा पाऊस, जिथे निसर्ग पाण्याने अक्षरशः समृद्ध आहे, तर दुसरीकडे बघा राजस्थानच्या थर वाळवंटातील एकदम शुष्क आणि कोरडं वातावरण, जिथे कडाक्याच्या थंडीत लोक शेकोटीभोवती बसलेत. एकाच देशातील हे दोन अगदी टोकाचे हवामान प्रकार निसर्गाची अचाट किमया दाखवून देतात. आपला भारत हा एक अत्यंत वैविध्यपूर्ण प्रदेश आहे. याला विरोधाभासांची भूमी म्हटलं तर अजिबात चुकीचं ठरणार नाही. उत्तरेला हिमालयात बघितलं तर अल्पाईन हवामान, जिथे बर्फाच्छादित थंडी असते. थोडं खाली आलं की समशीतोष्ण हवामान मिळतं. उत्तरेकडील मैदानांमध्ये उपोष्णकटिबंधीय हवामान, पश्चिमेकडे थरचं एकदम शुष्क वाळवंट, पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पावसाचं उष्णकटिबंधीय ओलसर हवामान आणि दख्खनच्या पठारावर निम्मशुष्क हवामान. एवढी मोठी भौगोलिक विविधता एकाच देशात असणं हे खरोखरच अद्भुत आहे. आता वळूया तिसऱ्या भागाकडे. या हवामानावर प्रभाव टाकणारे घटक नक्की कोणते आहेत? यात विषुववृत्तापासूनचे अंतर आणि समुद्र सपाटीपासूनची उंची हे दोन अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. जसं आपण विषुववृत्तापासून दूर जातो तसतशी सूर्याची किरणं तिरकी पडतात आणि त्यांची उष्णता कमी होते. तसंच जसजशी समुद्र सपाटीपासून उंची वाढते तसतसा हवेचा दाब कमी होतो. हवा विरळ झाल्यामुळे ती थंड राहते. अगदी याच कारणामुळे उटी आणि शिमलासारखी उंचावर असलेली ठिकाणं ऐन उन्हाळ्यातही एकदम थंड आणि आल्हाददायक राहतात. आता ही तुलना बघा, खूपच रंजक आहे. मुंबई आणि नागपूर ही दोन्ही शहरे साधारणपणे एकाच अक्षांशावर आहेत, पण तरीही त्यांच्या तापमानात केवढी मोठी तफावत आहे. मुंबई समुद्रकिनाऱ्यावर असल्याने तिथे समुद्राचा समशीतोष्ण प्रभाव असतो, ज्यामुळे उन्हाळा खूप कडक नसतो आणि हिवाळाही अगदी सौम्य असतो. याउलट नागपूर हे समुद्रापासून दूर आतल्या बाजूला असल्याने तिथे उन्हाळ्यात चक्क 44 अंश सेल्सिअसपर्यंत कडक ऊन असतं आणि हिवाळ्यात 10 अंशांपर्यंत कडाक्याची थंडी. फक्त समुद्राच्या सान्निध्यामुळे तापमानातील एवढा मोठा बदल दिसून येतो. यानंतर येते सूक्ष्म हवामान किंवा मायक्रो क्लायमेट. ही एक अतिशय महत्त्वाची संकल्पना. एखाद्या मोठ्या प्रदेशाच्या हवामानापेक्षा एखाद्या छोट्या भौगोलिक क्षेत्राचं हवामान पूर्णपणे वेगळं असू शकतं. उदाहरणार्थ, एखादी बंदिस्त दरी किंवा शहरांमधील काँक्रीटच्या जंगलांमुळे निर्माण होणारं शहरी उष्णतेचे भेट.
शहरात डांबरी रस्ते आणि इमारती उष्णता शोषून घेतात आणि अडवून ठेवतात, ज्यामुळे आजूबाजूच्या मोकळ्या किंवा ग्रामीण भागापेक्षा शहराचं तापमान नेहमीच जास्त असतं. भाग 4. मॉन्सूनचे महाकाय चक्र, ज्यावर आपला पूर्ण देश अवलंबून आहे. एक रंजक गोष्ट सांगतो. मान्सून हा शब्द मुळात मौसिम या अरबी शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ ऋतू असा होतो. सुरुवातीच्या काळात अरबी खलाशांनी हिंदी महासागरावरून वाहणाऱ्या आणि ऋतूनुसार अचूक दिशा बदलणाऱ्या या वाऱ्यांचं अगदी बारकाईने निरीक्षण केलं होतं. आणि हे केवळ वारे नाहीत बरं का, तर एका मोठ्या प्रदेशाला जीवनदान देणारी आणि निसर्गाचा समतोल राखणारी ही एक अत्यंत अद्वितीय नैसर्गिक व्यवस्था आहे. तर ही उन्हाळी नैऋत्य मान्सूनची निर्मिती नेमकी कशी होते ते आपण समजून घेऊया. भौतिकशास्त्राचा एक अगदी साधा नियम आहे. वारे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. उन्हाळ्यात आशिया खंडातील जमिनीचा मोठा भाग अत्यंत वेगाने तापतो, ज्यामुळे तिथे हवेचा दाब कमी होतो. अगदी त्याच वेळी समुद्रावरील हवा थंड असल्याने तिथे हवेचा दाब मात्र जास्त असतो. या फरकामुळे होतं काय, तर समुद्रावरील वारे जमिनीकडे वेगाने खेचले जातात. येताना ते समुद्रावरून भरपूर बाष्प सोबत घेऊन येतात, जे जमिनीवर आल्यावर मुसळधार पावसाच्या रूपात बरसतं. आणि हिवाळ्यात मात्र हीच संपूर्ण प्रक्रिया अगदी उलट फिरते. जमीन ही समुद्रापेक्षा वेगाने थंड होते. त्यामुळे हिवाळ्यात जमिनीवर हवेचा दाब वाढतो आणि समुद्रावर तो कमी असतो. परिणामी कोरडे वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहू लागतात. पण गंमत बघा, हेच वारे जेव्हा बंगालच्या उपसागरावरून प्रवास करतात तेव्हा ते थोडं बाष्प गोळा करतात आणि भारताच्या पूर्व आणि दक्षिणेकडील काही भागात पाऊस पाडतात, ज्याला आपण ईशान्य मान्सून म्हणून ओळखतो. आता या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे हा अवाढ्य आकडा 11,000 मिलीमीटर. हा आकडा मेघालयातल्या मोसिनराम इथे नोंदवला गेला आहे. हा केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक वार्षिक पावसाचा विक्रम आहे. इथल्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचनेमुळे बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे पर्वतरांगांमध्ये अडवले जातात आणि त्याचं रूपांतर अशा विक्रमी आणि अक्षरशः थक्क करणाऱ्या पावसात होतं. आता आपण आपल्या शेवटच्या भागाकडे वळूया. भाग 5. हवामानाचा जीवनावर होणारा परिणाम. खरं सांगायचं तर आपलं संपूर्ण जीवन या ऋतूंच्या तालावरच चालतं. आपला रोजचा आहार, आपले कपडे आणि शेतातील पिकांचं चक्र हे सर्व काही ऋतूंनुसार बदलत असतं. एवढंच नाही तर आपल्या कला आणि संगीतावरही याचा खूप खोल प्रभाव आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील, विशेषतः कर्नाटक आणि हिंदुस्थानी संगीतातील मेघमल्लार आणि अमृतवर्षिणी यांसारखे राग हे थेट पावसापासून प्रेरित आहेत. आपले बहुतांश सण आणि उत्सव हे शेतीच्या कामांशी आणि या बदलत्या ऋतूंशी घट्ट जोडलेले आहेत. बदलत्या ऋतूंच्या तालावर चालणारी भाताची कापणी असो व इतर शेती कामे, आपलं संपूर्ण अस्तित्व या हवामानाच्या अचूक अंदाजावर अवलंबून असतं. पिढ्यानपिढ्या निसर्गाचं अत्यंत बारकाईनं निरीक्षण करून मानवानं हे ज्ञान आत्मसात केलं आहे, जे शेती आणि आपल्या अन्नाच्या उपलब्धतेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. निसर्गाने आपल्याला असे अनेक संकेत दिलेले आहेत आणि आपल्या पूर्वजांनी ते अचूक ओळखले होते. उदाहरणच द्यायचं झालं तर कोकणातील कोळी बांधव समुद्रातील माशांच्या विशिष्ट वर्तणुकीवरून पावसाचा अचूक अंदाज लावतात. बहाव्याच्या झाडाला फुले येणं हे मान्सूनच्या आगमनाचं लक्षण मानलं जातं. अगदी कावळ्यांनी झाडावर किती उंचावर घरटं बांधलं आहे यावरूनही पावसाचा अंदाज बांधण्याची पारंपरिक पद्धत काही समुदायांमध्ये आजही पाहायला मिळते. हे सगळं म्हणजे निसर्गाचं वाचन करण्याचं पिढ्यानपिढ्या चालत आलेलं अमूल्य शहाणपण आहे. हे सगळं आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नापाशी आणून सोडतं. आज आपल्या स्थानिक समुदायांमध्ये हवामानाबद्दल असं कोणतं पारंपरिक ज्ञान अस्तित्वात आहे? आणि जेव्हा जागतिक हवामान इतक्या वेगाने बदलत आहे, तेव्हा हे प्राचीन ज्ञान जतन करणं आपल्याला या बदलत्या जगाचा सामना करण्यासाठी कसं मदत करेल, यावर आपण सर्वांनी नक्कीच विचार करायला हवा. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण इथेच थांबूया.